जे गायत्री मंदिर आहे पलीकडचं, तिथून हा रस्ता येतो भुयारी मार्ग जमिनीच्या खालून आणि इथून असा जातो सिंदखेड राजाकडं. इथून पायऱ्या खाली एकदम खाली जातात गाईस कोणाड्यामध्ये. आता ही जी जागा आहे तर हे जे तुम्ही बघताय तिथं पाटा वगैरे ठेवून याच्यावर बसून तर इथं मेडिटेशन करा तुम्ही. वाव, बघा गाईज किती भारी जागा आहे हजार बसायला. आणि तुम्ही गाईज इथे येऊ नका ते तर मी सांगेल, कारण मी फार वरती आहे गाईज. आणि जरी आला तर इथं उभा राहू नका, तिथून बघा फॉर द सेफ्टी गाईज. अँड गाईज बघा कुठे उभा आहे मी, एकदम कळसाजवळ वरती, एकदम कळसावर. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. अँड गाईज पुन्हा निघाले आपल्या जालन्याच्या इतिहासाच्या शोधामध्ये. अँड गाईज आता ती जागा मी व्हिजिट करतो आहे, तर ती भरपूर जणांना माहीत पण नसेल गाईज. आणि ती फार म्हणजे फार मिस्टेरियस जागापैकी एक आहे गाईज. आणि तिथं इतिहास फार भारी आहे गाईज. तर ती कुठली जागा आहे आणि तिथं काय इतिहास आहे तर त्या जागेवर गेल्यावर तुम्हाला सांगेल. सो तो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईज तर ट्रॅफिकमध्ये अटकलो आता इथे. आणि या साईडला तर एनी टाईम ट्रॅफिक राहते गाईज, कारण वेगवेगळ्या भागाच्या गाड्या येतात तर त्यांना रस्ता चेंज कळत नाही आणि फार ट्रॅफिक झालं इथे आता. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. अँड गाईज आज आलो आहे पुन्हा आपल्या जालन्याच्या इतिहासाच्या शोधामध्ये. पण आता भानगड अशी झाली की या ठिकाणी आलो, पण या ठिकाणी आता काम चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आवाज पण येतो इथे. आणि तरी पण मी प्रयत्न करतो आहे की हा जो एरिया आहे पूर्ण कवर करायचा, कारण मग संध्याकाळी जर या साईडला आलो तर काही दिसणार पण नाही नीट. आणि त्यांचं काम फटकं पटकन व्हावं, कारण आवाज क्लिअर यायला पाहिजे ना. तर मंदिर आपण आता त्या ठिकाणी गेलतो, तर भानगड अशी झाली की त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि फार नॉईस आहे, तर त्या ठिकाणी काही ब्लॉग नीट शूट होणार नाही. त्यामुळे आता मी माझी डेस्टिनेशन बदलली आहे आणि आता चालू सेंट मेरी स्कूलजवळ. आणि त्या ठिकाणी जो एक जालन्याचा इतिहास आहे म्हणजे एक टेम्पल आहे, तर आता ते व्हिजिट करणार आहे मी, कारण तिथे साऊंड फार आहे आणि ठीक आहे माझ्या पण येणार नाही आणि वॉईस ते येणारच नाही माझा तुमचा. त्या हिशोबाने आता त्या साईडला चाललो आहे. अँड गाईज ही आहे सेंट मेरी स्कूल. आणि गाईज ही जागा माझ्या घराच्या जवळच आहे आणि इथं फार दिवसापासून यायचं होतं मला, तर म्हणलं आपण मी जे ब्लॉग ते एकदा कंप्लीट करून घेऊ, म्हणजे माझे प्लॅन्स होते काही. पण भानगडी झाली की आता त्या ठिकाणी काही शूट करू शकले नाही, तर आता या साईडला आलो आहे. अँड गाईज हे आहे ते टेम्पल. अँड सो गाईज तर तुम्ही जे माझ्या पाठीमागं बघताय तर हे टेम्पल आहे ते, जे की माझ्या घराजवळच आहे. अँड गाईज या ठिकाणी येण्याचा तर फार दिवसापासून प्लॅन चालू होता. ॲक्च्युली माझ्यामध्ये आलं पण होतो, पण या ठिकाणी एक पूजा वगैरे चालू होती, तर त्या हिशोबाने काही शूट करू शकलो नाही. आणि आज ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी तर प्लॅन कॅन्सल केला आणि इथे आलो आहे. आणि इथं शांत वातावरण आहे आणि हे जास्त काही पब्लिक पण नाही आहे, त्या हिशोबाने मी मोकळ्या मानाने ते ब्लॉग शूट करू शकेल. अँड स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईज तर या साईटवर आलो आहे आता मी. अँड बघा गाईज किती मोठं मंदिर आहे, जे आपलं गायत्री माता मंदिर आहे गाईज त्या टाईपचं मंदिर आहे. बाबाजीची कुटी, अच्छा बडबडेश्वर मंदिर का, अच्छा. तर मंडळी या ठिकाणी जे स्थानिक लोक आहेत ते पण आहे तिथं आणि ते पण छान माहिती दिली त्यांनी. हिला म्हणतात बाबाजीची खुटी आणि सेकंड नाव आहे बडबडेश्वर मंदिर. आणि बघा किती मोठं मंदिर आहे. हे एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी एक मंदिर आहे आणि हे एक मंदिर आहे. अँड गाईज हे मंदिर बघण्याने तर फार जुनं वाटतं गाईज. तर फर्स्ट ॲट
हे जे मंदिर आहे आपण एकदा व्हिजिट करू, दर्शन वगैरे घेऊ आणि याचा काय इतिहास आहे तर मी तुम्हाला ते सांगतो मग. आणि काहीच बघा काही असं मंदिर आहे इथून. ही आहे महादेवाची पिंड आणि या ठिकाणी एक देवाची प्रतिमा आणि आय थिंक इथून वरती जायला रस्ता आहे गाईज. इथून सीडी आहे आणि आपल्याला डायरेक्ट वरती जाता येतं. आणि मंदिरचा फार सुंदर आहे गाईज आणि रिअली सांगतो गाईज, मी तरी फार दिवसानंतर या मंदिरामध्ये आलो गाईज, फार वर्षानंतर आलो. पण भलं की माझ्या जालन्याच्या म्हणजे माझ्या घराजवळच मंदिर आहे. आणि बघा गाईज कसं हे मंदिर आहे. आणि या ठिकाणी एक दिवा पण आहे जो की दगडाचा बनलेले. आणि बघा गाईज किती मोठा दिवा आहे हा. अँड आतून काही असं आणि बाहेर नाही का एकदम गरम वातावरण काही सध्या, पण आतमध्ये आलो तर इतकं थंड वाटायला मला, फार कूल वाटते या ठिकाणी. आणि हा असं काही सीन या ठिकाणी एक खिंड पण आहे इथे. या ठिकाणी शिव भगवान आहेत. इथे एक देवळे आहे, या ठिकाणी एक देवळे आहे आणि इथे एक देवारा आहे. तर इथे ना एक गोष्ट नोटीस केली पाहिजे मी की इथे जे देव आहेत तर आय थिंक हे गणपती आहेत. आणि जे आपण गारगोटी म्हणतो काहीच, तर हे बघा जे गारगोटी म्हणतो ना तर त्यांचे आय थिंक क्रश करून किंवा म्हणजे हे देव बनवण्यात आलेले गाईज. आणि प्रॉपर गणपतीसारखं वाटतो गाईज बघा. आणि हे गारगोटी आपण तुम्हाला माहिती असेल गाईज की कुठे बघितलं त्या गारगोटी. आपण जेव्हा आपल्या राजूर साईडला गेलतो फेरफटका मारायला तर त्या साईडला आपण हे गारगोट्या बघितल्या होत्या. आणि बघा किती भारी आहे. आणि फार भारी आहे गाईज. आणि पिंड तर फार भारी वाटले गाईज मला, एकदम दगडी पिंड आहे, फार सुंदर पिंड आहे गाईज. आणि गाईज कसं वाटलं हे मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मंदिराच्या बाहेर जातोय आता असं काही सीन. आता जे सेकंड टेम्पल आहे ते व्हिजिट करू एकदा. वाव, हे तर फारच भारी मंदिर आहे गाईज. या ठिकाणी दुर्गा माता आहे, या ठिकाणी गणपती आहे, महालक्ष्मी आणि नरसिंह भगवान. आणि नरसिंह भगवान मी फार कमी मंदिरात बघितले गाईज, फार कमी बघितल्या. जालन्यामधल्या तर फार क्वचित मंदिरामध्ये मी नरसिंह भगवान आहे याचं दर्शन घेतलं गाईज. आणि बघा गाईज, आणि त्या ठिकाणी शिव भगवानची पिंड आहे. आणि काय शिव भगवानची पिंड. आणि मंडळी शिव भगवानच्या गळ्यामध्ये जो नाग राहतो तर त्याचं काय नाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. जे शिव भगवानच्या गळ्यामध्ये जो नाग राहतो त्याचं नाव काय कमेंट करा गाईज. आणि आतमध्ये होम पण होतं वाटतं गाईज. बघा या ठिकाणी होम आहे आणि जो काही फार जुना वाटायला लागेल मला, मातीचा होम आहे तो. आणि आतून हे अशी काही जागा. आणि कसं वाटलं गाईज हे मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा. आहे ना गाईज. तर आता इथं ते थर्ड टेम्पल आहे लास्ट वन, तर आता ते व्हिजिट करतोय मी. अँड गाईज हे आहे मंदिर आणि हे आहे बजरंगबलीचं मंदिर गाईज. उघडे आहे का? उघडं आहे. आणि काही जायला जागा बघा कुशिक आहे, फार छोटा दरवाजा आहे. जय बजरंगबली. अँड गाईज आतून असं काही मंदिर.
अगं गाईस कसं मंदिर आहे हे, अँड याच्या बाहेर जातो एकदा मी. आणि याची साईड बाहेरून, आणि या साईडला सगळं जंगल वगैरे आहे. पाठीमागे सेंट मेरी स्कूलचं जंगल आहे या साईडला. आणि गाईस कसं वाटलं मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाईस तर नेमकंच हे मंदिराचे दर्शन घेतले. आणि या ठिकाणी पुन्हा एक मंदिर आहे गाईस, फार छोटं मंदिर आहे बघा गाईस. हे एक छोटं मंदिर आहे आणि या ठिकाणी औदुंबराचं झाड. आणि कसे वाटला आमच्या जालन्यामधले हे टेम्पल्स कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड गाईज ऑल्सो तर या ठिकाणी मंदिराचे दर्शन घेतले आणि या साईडलाच तुम्ही ही जागा बघू शकता गाईज. तर ही अशी काही जागा गाईज. आणि तुम्हाला माहिती आहे काय आहे, या ठिकाणी 2 पादुकाचे चिन्ह आहे. आणि हा रस्ता आहे भोयरे मार्ग गाईज. हा भोयरे मार्ग इथून असा. आता नेमकंच आपण दर्शन घेतले आणि इथून आय थिंक हा रस्ता आहे. इथून बघा तुम्हाला दिसेल गाईज, इथून छोटी खिंड आहे या साईडून बघा. हा असे म्हणतात की हा भुयारी मार्ग आहे गाईज, जो की थेट सिंदखेड राजाकडे जातो, सिंदखेड राजाला जातो. आणि इथूनच जे गायत्री मंदिर आहे पलीकडचं, तिथून हा रस्ता येतो भुयारी मार्ग जमिनीच्या खालून, आणि इथून असा जातो सिंदखेड राजाकडे. आणि हा आहे भुयारी मार्ग गाईज. बघा गाईज कसा आहे हे. आणि तुम्हाला जागेबद्दल माहिती होतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. आणि या साईडला फार छोट्या छोट्या महादेवाच्या पिंडी पण आहे गाईज, जे की फार सुंदर वाटत आहेत. अँड या साईडला एक विहीर आहे, तर ते पण आता दाखवतो तुम्हाला मी. तर ही आहे एक विहीर आणि याच्यामध्ये पाणी भरले आणि बहुतेक पाणी वापरण्यात येतं काय तिचं, कारण या ठिकाणी पाईप पण टाकायला आहे. आणि विहीर फार जुनी वाटते गाईज, कारण दगडी बांधकाम आहे पूर्ण विहिरीचं. आणि इथून अशी उभं राहायला जागा, आणि इथं अगोदर असं जे चक्री म्हणतो ते असते इथे, आणि इथून पाणी सोडतात खाली, म्हणजे पाणी काढायला या ठिकाणीचं ते वापरते गाईज, चक्री असते इथे. आणि अशी जी ही विहीर आहे तर गायत्री मंदिरमध्ये पण आहे, गायत्री मंदिरात पण अशी विहीर आहे. आणि हे असं काही मंदिर. अँड गाईज तर आता या साईडला आपण इथं जाऊन बघू आपण आतमध्ये. गाईज तिथे राहिलं मंदिर आणि इथून असं वरती आलो गाईज. आणि बघा दिस इज द सिक्रेट वे. इथून पायऱ्या खाली एकदम खाली जातात गाईज कोणाड्यामध्ये. आणि इकडून हा वरती जायला रस्ता आहे. आणि ह्या कुठं चाललं काय माहिती, भोयरे मार्ग आहे गाईज आय थिंक का. आणि इथून फार खाली जातात गाईज. आता मी पण गेलो असतो पण कपडे फार घाण होईल गाईज माझी, आणि फार छोटा आहे व रस्ता हा. आणि या ठिकाणी जाईल मी, आताच नाही जाणार पण नंतर. आणि हा जो वे आहे तर या साईडला चाललो होतो मी गाईज. तर आता वरती जातो त्या साईडला आणि इथं येईन उद्या. तर उद्या आपण खाली जाऊन बघू त्या ठिकाणी की कसा सीन वाटला कसा नाही. आणि बाय द वे आता वरती चाललो आहे. अशी यातून काही जागा, कपडे मला ते मम्मी हाणूनच काढेल आता मला, पण आलोयच इथे आता. वाव, इथून वरतून जागा काहीच, कपडे नाही मळायला पाहिजे फक्त. वाव, ही काय जागा आहे. तर एकदम मध्यमध्ये आलो इथे मी. आणि या ठिकाणी अच्छा वरती जात आहेत अजून. या ठिकाणी जी देवाची प्रतिमा आहे
तर ती आहे. बघा गाईस कसा सीन आहे. आणि इकडून असं घुमून जाता येतं. आणि याची बाहेरून साईड बघा, या ठिकाणी सगळे जाळे वगैरे आहे. वा, ही जागा तुम्हाला माहीतच नव्हती काहीच. या साईडून आलो आहे आपण, या साईडून आलो आहे. आणि असं घुमून जाते तर आपल्याला या साईडला, हे बघा असं त्या साईडला. पण फार जाळे वगैरे आहेत तर काही जाणार नाही. आणि वरतून काय असं, हां इथं नीट उभं राहायला जातं. फार छोटी जागा आहे तिथे, उभंच राहायला सल्ला नाही. अजून तर फार डेंजर सीन आहे. मला माहिती नव्हतं वरतून इतकं भारी आहे. या ठिकाणी ध्वज आहे. आणि भरपूर जणांना माहीत असेल गाईस की जागा बनवतात कशासाठी. तर ही जी अशी जागा आहे गाईस, तर गुप्त जागा म्हणतो आपण याला. तर ही का बनवतात, तर पूर्वीच्या काळामध्ये ही जी जागा वापरत होते मेडिटेशनसाठी गाईस. मेडिटेशन, ध्यान, तर त्यासाठी ही जागा वापरत होते. आता ही जी जागा आहे गाईस, तर हे जी तुम्ही बघताय ते इथं पाटा वगैरे ठेवून याच्यावर बसून तर इथं मेडिटेशन करत होते. आणि इथे डिस्टर्बन्स नव्हतं काही अगोदर, म्हणजे लोक वगैरे या ठिकाणी येत नसत. तर मग मेडिटेशन करायला डिस्टर्बन्स नव्हतं. तर त्यामुळे ही जागा बनवण्यात आली आहे. आणि अशा जागा आहे ना भरपूर मंदिरामध्ये आहे काही जालन्यामध्ये. आणि मी तर भरपूर ठिकाणी बघितल्यास आणि तुम्हाला सांगितलं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सेम अशी जी जागा आहे तर नाहवाकडे ते जे एक मठ आहे, कोणतं मठ आहे ते, तर नाहवाकडे जे मंदिर आहे तर फार मोठं मठ आहे गाईस. तर त्या साईडला पण अशी जागा बनेल आहे. आणि ती जागा पण आपण व्हिजिट करू गाईस. ते पण फार भारी पॉईंट आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. आणि कशी वाटली जागा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाईस तर कशी वाटली जागा कमेंटमध्ये सांगा. आणि फार सिक्रेट प्लेस आहे गाईस. आणि आता इथून जी वरती आहे तर वरच्या साईडला चाललो आहे. अँड गाईस तर या साईडला आलो आहे आणि फार उंदर आहे इथं. वय तिकडं, इकडं कुठं उंदर आहे काय तिथे. उंदीर न्यायला पाहिजे ना त्या पाळात ना. उंदराला पाळायला जागा ना मला पाळायला जागा इथून. आणि बघा गाईस इथे थोडं भारी वाटतंय कारण या ठिकाणी जी हवा आहे ती इथे. आणि खाली तर फार गरम आहे गाईस. आणि बघा कशी साईड आहे खालून, कसं आलोय वरती इथे मी. आणि त्याचा कळसावर आलो गाईस. आणि वरती जायचं अजूनही 3rd फ्लोअरवर आलो इथे मी. आणि त्या साईडला खाली पब्लिक बसेल गाईस. आणि बघा वरतून कसं दिसतंय ही साईड गाईस. वा बघा गाईस कसा सीन आहे. अँड आता वरती जाऊ. आता इथून ब्लॉग चालू करायला नाही, वरती गेल्यावर ब्लॉग स्टार्ट करेल मी. वाव बघा गाईज किती भारी जागा आहे. वाव या ठिकाणी लोक येतात गाईज. हे काय इथं टाकेले सगळे वायर वगैरे लावेल आहे, या ठिकाणी येतात लोक. आणि बघा गाईज पूर्ण वेव आपल्या जालन्याचा. आणि गाईज पब्लिक मला बघते तिथून. इथं सेफ जागा पाहिजे यार बसायला. आणि तुम्ही गाईज इथे येऊ नका ते तर मी सांगेल, कारण मी फार वरती आहे गाईज. आणि जरी आला तर इथं उभा राहू नका, इथून बघा फॉर द सेफ्टी गाईज. आणि बघा गाईज कसा सीन आहे. आणि त्या साईडला आपली पुराणी MIDC ओल्ड MIDC गाईज. ह्या साईडला फिरलो होतो गाईज त्या रोजी आपण. आणि बघा कसा सीन आहे गाईज. अँड
आतमध्ये नाही जाता येणार. आता हे एंड झालं. आता इथे आतमध्ये गेलो असतो पण सगळा कचरा वगैरे आहे. इथे सगळे कचरा वगैरे आहे. अँड गाईस बघा कसा सीन आहे. आणि पूर्ण राऊंड मारते तो काही आपल्याला जागेला, पण राऊंड तर काही मारायचं नाही आपल्याला कळायला आपण कुठे वरती आहोत. तर मी जितके होऊ शकेल शक्य तर याच ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय, कारण या ठिकाणी उभा राहायला जागा फार छोटी आहे. फार कमी जागा आहे या ठिकाणी उभं राहायला. आणि पूर्ण राऊंड असाच आहे गाईज. आणि बघा कुठे उभा आहे मी. आणि पूर्ण एकदम भारी व्यू होता गाईज या ठिकाणी. अँड गाईज बघा कुठे उभा आहे मी. एकदम कळसाजवळ, वरती एकदम कळसावर. आणि जितकं होऊ शकेल मी सेफ उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण या ठिकाणी जागा फार छोटी आहे. आणि या साईडून आलो आहे आपण काही वरतून गुप्त रस्ता. आणि हे अशी काही पूर्ण जागा. आणि भानगड अशी की उभा राहायला फार कमी जागा आहे. तर जितकं खेटून होऊ शकेल मंदिराच्या खेटून उभा आहे मी. आणि बघा काहीच कशी जागा आहे. अँड काहीच तर आता इथून खाली उतरतोय. बघा किती छोटा रस्ता आहे गाईज. हा फार छोटा रस्ता आहे. अँड मंडळी बघा किती छोटा रस्ता आहे गाईज. फार छोटा रस्ता आहे. आणि वरती कसं गेलं तर मलाच माहिती आहे गाईज. फार छोटा रस्ता आहे हा. बघा असं यावं लागतं इथून. वाव सगळे कपड्याची वाट लागली. अँड गाईज तर आतून हा असा काही सीन. आता स्टिक काढली मी, तर फक्त आवाज घुमू नये. आणि कसा वाटला अद्भुत एक सफर आपल्या जालन्याच्या मंदिराची कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड सो गाईज तर आता इथून जे खाली आहे तर खाली उतरतोय गाईज. आणि असा सीन कुठं बघितलं माहिती आहे का आपण. गोकुळादेवी मंदिर देऊळघराच्याकडे असाच होता गाईज. पण ते फार छोटं होतं आणि बाहेर होतं. आपण मंदिराच्या आतमध्ये आहे पण जायला रस्ता असाच होता. बघा गाईज काही असा सीन आहे. कसा वाटला सीन कमेंटमध्ये सांगा. याची सेकंड साईड आहे. आता खाली चाललोय आपण. And look guys, how is this scene? गाईज हे इथून वरतून आलोय आपण. आणि इकडून हा दुसरा रस्ता जातोय खाली भुयारामध्ये. आपण जो नेक्स्ट टाइम व्हिजिट करू गाईज. सो गाईज तर ह्या जागेवर आलो आपण. आणि हे आपलं मंदिर. गाईज कसा सीन आहे. किती वरती जाऊन आलो आपण. आणि हे मंदिरचं तळघर नाही, आता मंदिरामध्ये आलो आहे आपण. आणि त्या साईडला पण एक जागा आहे जी की आपण उद्या व्हिजिट करू. उद्या येऊ गाईज या साईडला आपण. किती वरती जाऊन आलो बघा गाईज आपण. वरती गेलो एकदम टॉपवर. आणि बघा केवढं मंदिर आहे. आणि कसा वाटला एक अद्भुत सफर आपल्या जालन्याच्या मंदिरांची, एक हिस्ट्रीची कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसा होता एक्सपिरियन्स तो पण सांगा गाईज. मला तर फार मजा आली. आणि मंडळी जर तुमच्या बघण्यामध्ये अशी भन्नाट जर जागा असेल जालन्यामध्ये कुठे, तुमच्या घराजवळ असो किंवा कुठे असो, हिस्ट्रीशी जुळेल आणि अशी भन्नाट प्लेस, तर कमेंटमध्ये सांगा गाईज. ती पण व्हिजिट करू आपण.
आणि आता फार मजा आली गाईस. पण तुम्हाला मजा आली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड सो गाईस बॅक इन ब्लॉग. तर मंडळी कसं वाटलं आपल्या जालन्याचा एक इतिहास आणि एक जालन्यातलं एक मंदिर. त्या ठिकाणी माहिती सांगणार होतो मी, पण भानगडाची झाली की त्या ठिकाणी सॉन्ग चालू झाली. तर नेहमी संध्याकाळी सॉन्ग चालू होतात त्या ठिकाणी. तर त्या हिशोबानं मग म्हटलं आपण इथं मोकळ्या ठिकाणी जाऊ आणि त्या मंदिराबद्दलची थोडीफार माहिती जी मला कळली तुम्हाला सांगतो काही. त्या मंदिराबद्दल मला जास्त काही माहिती तर मिळाली नाही, पण तिथलच्या स्थानिक नागरिकांद्वारे मला जी माहिती मिळाली तर ते असे म्हणतात की हे जे मंदिर आहे आपण आता जे बघितलं तर ते बनेलं आहे 14व्या शतकामध्ये. 14व्या शतकात जरी म्हटलं तरी आता त्याला झाले 600 वर्ष. तर मंडळी ते 600 वर्ष जुनं मंदिर आहे आणि दिसायला पण फार प्राचीन आहे गाईज. आणि ते ज्या प्रकारे बनवण्यात आलेलं आहे गाईज, तर आतमध्ये तुम्हाला कळसापर्यंत जायला त्याच्यामध्ये वाट आहे गाईज. असं छोटं भुयार टाप आहे, तर कळसापर्यंत जायला वाट आहे. आणि तिथे अजून एक भुयार आहे, पण एक तर चांगलं झालं की मी खाली गेलो नाही, कारण त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जेव्हा पण जासाल तर खाली एकटे जाऊ नका. तर चांगलं झालं की खाली गेलो नाही, कारण थोडंफार म्हणजे ते भीतीदायकच वाटत होतं, कारण फार खाली होता ना अंधार होता खाली. आणि तर ते म्हणे तुम्ही जेव्हा पण असाल तर एकटे जाऊ नका. तर इथे एक सदस्य राहतात ते आजी, तर त्यांना विचारूनच तुम्ही खाली जा, तर तसा जाऊ नका. तर एक तर बरं झालं की काहीच की खाली गेलो नाही मी, कारण ते असे म्हणे की खाली काय आहे तर ते त्यांना माहिती आहे, तर सेफ नाही आहे खाली जाणं, तर त्यांना विचारून जा. तर एक तर बरं झालं की आपली बहादुरी दाखवत खाली नाही गेलो मी. अँड काही बाय द वे तर ते सगळं साईडला, पण मंदिर फार भारी वाटलं काही, फार इंटरेस्टिंग मंदिर वाटलं मला. आणि तुम्हाला माझी आली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा काही. आणि तोच एक्सपिरियन्स केला काहीच मी, तर फार युनिक वाटला काहीच मला. म्हणजे बाहेरून किती नॉर्मल वाटतं मंदिर ते, पण आतून असं एक भुयार आहे काही एकदम कळसापर्यंत जायला. आणि माऱ्यामारे पण फार छोट्या छोट्या खिंडी आहे आणि तिथे बसायला पण जागा आहे. तर हे तर फार भारी वाटलं काही, इंटरेस्टिंग वाटलं फार मला. आणि असं भरपूर मंदिर आहे काही असे जालन्यामध्ये. आता एक दोन मला कळालेत अजून आज, तर मी प्रयत्न करतो आहे की उद्या त्या जागेवर व्हिजिट करू. तर तिथले जे सदस्य होते तर त्यांनी मला सांगितलं जे अजून एक मंदिर आहे ते की फार प्राचीन मंदिर आहे म्हणे, आपल्या जालन्यामध्येच आहे. तर एक तर ते व्हिजिट करेल, नाही तर आज जो ब्लॉग सुटला माझ्याकडून तो व्हिजिट करेल. तर आता मी बघेल की मी कुठला उद्या शूट करू ब्लॉग, कारण दोन्ही इंटरेस्टिंग आहे काही. आणि ते मंदिरचं असं म्हणतात की ते पण 700-800 वर्ष जुनं मंदिर आहे. तर आता मी प्लॅन करतो उद्याचा की कुठला शूट करायचा आणि कुठला नाही. आणि बाय द वे तर कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि कशी वाटली आतली भन्नाट जागा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंडळी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि मंडळी हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.